विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती, आपल्या बॅचमध्ये. आणि आज एक आपण खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे डायरेक्शन रेशिओ आणि डायरेक्शन कोसाइन्स. तुम्ही एम-एच-टी, सी-ई-टीची एक्झाम घ्या, जेईई मेन्सची एक्झाम घ्या, की जेईई एडव्हान्सची एक्झाम घ्या किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्या. प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ह्या टॉपिकवरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. आणि स्टुडंट्सला या टॉपिकमध्ये कन्फ्युजन असतं. आय डोंट नो त्याचं रिझन काय आहे, बट एकदम सिंपल वेमध्ये मी तुम्हाला हा टॉपिक आज आपण बघणार आहोत. जेणेकरून बोर्डामध्ये तुमचे 2 ते 3 मार्क आणि सी परीक्षेमध्ये तुमचे 2 ते 4 मार्क आज फिक्स होतील. दरवेळेस दर पेपरमध्ये ह्या टॉपिकवरती प्रश्न येतो. तर सर्वात अगोदर आपण जो फर्स्ट टॉपिक आज डिस्कस करणार आहोत, त्याचं नाव आहे डायरेक्शन रेशिओ. तर बघा विद्यार्थ्यांनो, डायरेक्शन रेशिओ आणि डायरेक्शन कोसाइन्सवर तुम्हाला 2 प्रकारचे क्वेशन्स येतात. एक तर तुम्हाला वेक्टर दिलेलं असतं आणि त्यांनी सांगतात, की ह्या वेक्टरचे डायरेक्शन रेशिओ सांगा, डायरेक्शन कोसाइन सांगा. कसे काढायचे, कसे फाइंड आउट करायचे ते आता आपण बघू. सेकंड क्वेशन असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला अँगल दिलेला असतो. अँगलचे क्वेशन्स पण आपण डिस्कस करणार आहोत. हे दोन्ही टॉपिक आज आपण बघू. त्याच्यामधला आज आपण फर्स्ट टॉपिक आता बघूयात, की तुम्हाला एक वेक्टर दिलेलं असेल आणि त्या वेक्टरचं तुम्हाला डायरेक्शन रेशिओज आणि डायरेक्शन कोसाइन्स काढायचे असतील. सो कसे काढायचे डायरेक्शन रेशिओज? हे बघा, डायरेक्शन रेशिओ आर द व्हॅल्यू ऑफ आय कॅप, जे कॅप, के कॅप. म्हणजे जे वेक्टर असतं ना आपलं, ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. एबीसी काय आहे? आयचा कोएफिशियंट, बीचा कोएफिशियंट, सीचा कोएफिशियंट. या एबीसी जी वेक्टरची जी व्हॅल्यू असते की नाही, त्यालाच आपण म्हणतो डायरेक्शन रेशिओ. म्हणजे सर, हे बघा, हा एक एक्झाम्पल आहे तुमच्यापुढे. हा एक वेक्टर मी लिहिलेला आहे, ए वेक्टर, ज्याची व्हॅल्यू आहे 8 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 12 के कॅप. आपल्याला काय करायचं आहे? ह्या वेक्टरचे आपल्याला डायरेक्शन रेशिओज काढायचे आहे. सो मी काय सांगितलं, डायरेक्शन रेशिओ म्हणजे काय? आय कॅप, जे कॅप, के कॅपचे कोएफिशियंट. सो डायरेक्शन रेशिओ याच्यामध्ये काय येणार? आय कॅपचा कोएफिशियंट काय आहे? 8. 8 कॉमा. जे कॅपचा काय आहे? -3 कॉमा. के कॅपचा काय आहे? के कॅपचा आहे 12. सो याचे डायरेक्शन रेशिओ काय झाले? 8 -3 आणि 12. अगदी सोप्पं आहे. आय कॅपची व्हॅल्यू, जे कॅपची व्हॅल्यू आणि के कॅपची व्हॅल्यू, तिघांच्या व्हॅल्यूला आपण म्हणतो डायरेक्शन रेशिओज. ओके. एक नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पुढे परत एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये की नाही, आता बघा, या एक्झाम्पलमध्ये कसं आहे ना, तुम्हाला बी नावाचा वेक्टर दिलेला आहे, ज्याची व्हॅल्यू फक्त 3 आय कॅप आहे. मी याला असं लिहू शकतो का 0 जे कॅप प्लस 0 के कॅप? लिहू शकतो की नाही? मग मला सांगा, याचे डायरेक्शन रेशिओ काय येतील? डायरेक्शन रेशिओ म्हणजे काय? आय कॅप, जे कॅप, के कॅपची व्हॅल्यू. आय कॅपची व्हॅल्यू काय आहे? 3. जे कॅपची व्हॅल्यू काय आहे? 0. के कॅपची व्हॅल्यू काय आहे? 0. त्यामुळे याचे डायरेक्शन रेशिओ काय आले? 3, 0, 0. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी तुम्हाला डायरेक्शन रेशिओ विचारलं असेल, आय कॅपची व्हॅल्यू, जे कॅपची व्हॅल्यू आणि के कॅपची व्हॅल्यू हीच तुमच्या डायरेक्शन रेशिओ असतात. एक क्वेश्चन हा मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे. होमवर्क म्हणजे तुम्ही काय करा, आता लगेच व्हिडिओला पॉज करा या आणि स्वतःहून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण याचा ॲन्सर डिस्कस करूयात. ओके. सो बघा, तुम्हाला इकडे वेक्टर काय दिलेला आहे? वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 8 आय कॅप -3 जे कॅप प्लस 6 के कॅप. बरोबर की नाही? हे वेक्टरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आपल्याला काय काढायचे आहे? डायरेक्शन रेशिओ, याला डी-आर्स म्हणतो मी. याला काय म्हणतो? डी-आर्स म्हणजे डायरेक्शन रेशिओ, शॉर्ट फॉर्म आहे. तर काय येणार? 8 येणार, -3 येणार आणि 6 येणार. सो हा एक्झाम्पल पण आपला सॉल्व्ह झाला. म्हणजे इथे आपला टॉपिक डायरेक्शन रेशिओ संपतो. म्हणजे आय होप की तुम्हाला त्या डायरेक्शन रेशिओ काढता येत असेल. खूप ईझी आहे ते. नेक्स्ट टॉपिक जो आता आपण बघणार आहोत, त्याचं नाव आहे डायरेक्शन कोसाइन्स. पण डायरेक्शन कोसाइन्स काढण्यासाठी अगोदर आपल्याला डायरेक्शन रेशिओज काढावे लागतात. म्हणून आपण आधी डायरेक्शन रेशिओचा टॉपिक बघितला. डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय? डायरेक्शन कोसाइन इज द युनिट वेक्टर. परत बघा हां, युनिट वेक्टर अलोंग द गिव्हन वेक्टर. आपण जेव्हा स्टार्टिंगला हे वेक्टर टॉपिक डिस्कस करत होतो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, की युनिट वेक्टर काय असतं? काय असतं युनिट वेक्टर? ज्याचं मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती असते? 1. आणि युनिट वेक्टर कसं काढायचं? जे दिलेलं वेक्टर असतं ना आपल्याला, त्याच्या मॅग्निट्यूडने प्रत्येक एलिमेंटला डिव्हाईड करायचं. इथे पण तेच करायचं आहे. डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय? आता बघा, सर्वात सिंपल एक्झाम्पल मी सिंपल करून सांगतो. ए वेक्टर तुम्हाला दिलेला आहे 3 आय कॅप प्लस 4 के कॅप. मी याला असं लिहू शकतो का? 3 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 4 के कॅप. कारण जे कॅपची व्हॅल्यू काहीच दिली नाही. म्हणजे आपण बाय डिफॉल्ट तिला काय घेणार? 0. मग मला सांगायचे डायरेक्शन रेशिओज काय आले? डायरेक्शन रेशिओ आले 3, 0, 4. ओके सर. पण मग सर, डायरेक्शन रेशिओ तर तुम्ही सांगितले. आता आपण टॉपिक शिकत आहोत डायरेक्शन कोसाइन्स ना. मग डायरेक्शन कोसाइन्स कसे काढायचे? डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे युनिट वेक्टरची व्हॅल्यू. म्हणजे ह्या ए वेक्टरचा युनिट वेक्टर काय असेल? ए कॅप. कारण युनिट वेक्टरला आपण कॅपने डिनोट करतो. तो काय असतो? ए वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. मग मला सांगा, याची मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती आली? मॅग्निट्यूडची व्हॅल्यू आली √3² प्लस 4².
याची व्हॅल्यू आली 5. मग आपण काय करायचं, फक्त वेक्टरच्या प्रत्येक एलिमेंटला 5 ने डिव्हाइड करायचं. 3/5 आय कॅप प्लस 0/5 जे कॅप प्लस 4/5 के कॅप. का केलं सर असं? कारण हा फॉर्म्युला आहे. मग आता मला सांगा, याचे डायरेक्शन कोसाइन्सची व्हॅल्यू काय आली? डायरेक्शन कोसाइन्स आले 3/5, 0 आणि 4/5. त्यामुळे तुम्हाला कधीही डायरेक्शन कोसाइन्स जर काढायला सांगितले, एक्झाम्पलमध्ये असेल की फाइंड आउट डायरेक्शन कोसाइन्स, सो काय करायचंय स्टुडंट, जे वेक्टर तुम्हाला दिलेला आहे ना, त्याला फक्त त्याच्या मॅग्निट्यूडने डिव्हाइड करा. बघा, इथं आय कॅपची व्हॅल्यू होती 3. मी 3 ला डिव्हाइड केलं 5 नी. 5 काय आहे? वेक्टरचा मॅग्निट्यूड. इथं जे कॅपची व्हॅल्यू काहीच नाही म्हणून 0 आलं. के कॅपची व्हॅल्यू काय आहे? के कॅपची व्हॅल्यू आहे 4. सो मी काय केलं, या 4ला 4 ही 4 आहे. या 4ला फक्त मॅग्निट्यूडने डिव्हाइड केलं. ठीक आहे ना, मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काहीही येऊ शकते. त्यावरती आपलं डिस्कशन नाहीये. पण तुम्हाला कळायला पाहिजे की हे कसं काढायचं, डायरेक्शन कोसाइन्स. आता हा वाला एक्झाम्पल बघा परत एकदा. इकडे काय दिलेलं आहे आपल्याला? एक वेक्टर दिलेला आहे आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्शन रेशियोज आणि डायरेक्शन कोसाइन्स हे काढायचे आहेत बरं का. सो बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण ह्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करणार? सगळ्यात पहिले मला सांगा, तुम्हाला डायरेक्शन रेशियोज काढता येतात का? हो सर, डायरेक्शन रेशियोज खूप प्रॅक्टिस करून घेतली तुम्ही आमच्याकडून. तुम्ही सांगितलं आय कॅप, जे कॅप, के कॅपची व्हॅल्यू. इथं आय कॅपची व्हॅल्यू काय आहे? 1. जे कॅपची व्हॅल्यू आहे 1. के कॅपची व्हॅल्यू आहे 1. म्हणून डायरेक्शन रेशियोज काय आले? 1, 1, 1, 1. पण डायरेक्शन कोसाइन्स कसे काढायचे सर? तर त्याच्या अगोदर आपल्याला बी कॅप काढावी लागेल. ते असेल बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ बी किती आली? मॅग्निट्यूड ऑफ बी आली √3. कारण √1 प्लस √1 प्लस √1 स्क्वेअर ते आले √3. म्हणजे सर, आय कॅपची व्हॅल्यू काय आहे? 1. त्याला √3 ने डिव्हाइड करायचं. जे कॅपची व्हॅल्यू काय आहे? 1. त्याला √3 ने डिव्हाइड करायचं. के कॅपची व्हॅल्यू आहे 1. त्याला √3 ने डिव्हाइड करायचं. हे झालं तुमचं युनिट वेक्टर. आणि युनिट वेक्टरचेच परत तेच असतं डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे डायरेक्शन कोसाइन्सची व्हॅल्यू काय आली? 1/√3, 1/√3 आणि 1/√3. हे झालं तुमचं डायरेक्शन कोसाइन्स. सो अशा प्रकारे कोणत्याही दिलेल्या वेक्टरचं तुम्ही डायरेक्शन रेशियो म्हणा की डायरेक्शन कोसाइन्स म्हणा, हे तुम्ही काढू शकतात. आतापर्यंत तुम्हाला आय होप की हे जे सगळे टॉपिक आपण डिस्कस करतोय ते कळाले असतील. एक फळ्यावरती मी एक क्वेश्चन लिहितो आहे, तो तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. हा होमवर्क क्वेश्चन आहे. हा सर्वांनी करून यायचा आहे बरं का. एक वेक्टर दिलेला आहे तुम्हाला कॅपिटल ए नावाचं. त्याची व्हॅल्यू आहे कॉस थीटा आय कॅप प्लस साइन थीटा जे कॅप. तुम्हाला याचे डायरेक्शन रेशियोज काढायचे आहेत आणि तुम्हाला याचे डायरेक्शन कोसाइन्स पण काढायचे आहेत. ओके, सो हा क्वेश्चन होमवर्क मध्ये देत आहे. याचं आन्सर तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये देऊ शकतात. ओके, सो आपण बघा, स्टार्टिंगला मी तुम्हाला काय सांगितलं होतं की डायरेक्शन रेशियो आणि डायरेक्शन कोसाइन्सवर 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक वेक्टरवाला येतो आणि एक अँगलवाला येतो. सो वेक्टरवाला जो येणार आहे तो आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. तुमच्या डायरेक्शन रेशियो आणि डायरेक्शन कोसाइन्स मधला आता येणारा प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवू शकता, कारण आपण सर्व टॉपिक डिस्कस केलेत. आता आपण नेक्स्ट मेथडकडे जाऊया, ज्याचं नाव आहे अँगल. म्हणजे इथ्यामध्ये तुम्हाला अँगल दिलेलं असेल आणि डायरेक्शन रेशियोज विचारले असतील. ओके, तर आता आपण बघूयात सेकंड टाइप ऑफ व्हरायटी जे याच्यामध्ये विचारली जाते, ती म्हणजे तुम्हाला अँगल दिलेलं असेल. सो बघा, आतापर्यंत आपण काय करत होतो? डायरेक्शन कोसाइन्स कॅल्क्युलेट करत होतो. तिथे जे आपण डायरेक्शन कोसाइन्स काढतो ना, त्याला स्मॉल एल, स्मॉल एम आणि स्मॉल एन, एल एम एन ने डिनोट केलं जातं. ठीक आहे. एल ची व्हॅल्यू असते कॉस अल्फा, एम ची व्हॅल्यू असते कॉस बीटा, एन ची व्हॅल्यू असते कॉस गॅमा. तुम्ही म्हणाल सर अल्फा बीटा गामा काय आहे? तर अल्फा बीटा गामा अँगल आहे. अल्फा म्हणजे कोणता अँगल? अँगल विथ द एक्स ऍक्सिस. ओके, सो एल ची व्हॅल्यू काय झाली? कॉस अल्फा, एम ची व्हॅल्यू कॉस बीटा, एन ची व्हॅल्यू कॉस गामा. आता फक्त एवढं फॉर्म्युला लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला आहे डायरेक्शन कोसाइन्स काढण्याचा जेव्हा अँगल दिलेला असेल. काय टाइप ऑफ क्वेश्चन्स येतात आणि त्यांना कसं हँडल करायचं ते आपण आता लगेच डिस्कस करूयात. पण आता पुरतं तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. अल्फा काय असतो? अँगल विथ द एक्स ऍक्सिस. बीटा काय आहे? बीटा म्हणजे अँगल विथ द वाय ऍक्सिस. गामा याला काय म्हणतो? गामा. गामा काय आहे? अँगल विथ द झेड ऍक्सिस. म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत जितका अँगल असेल ती अल्फाची व्हॅल्यू, वाय ऍक्सिस सोबत जितका अँगल असेल ती बीटाची व्हॅल्यू. अशा प्रकारे तुम्हाला अल्फा बीटा गामा दिलेलं असू शकतं आणि ते तुम्हाला विचारतील की त्याचे डायरेक्शन कोसाइन्स किंवा डायरेक्शन रेशियो सांगा. सो तुम्हाला काय करायचं? फक्त अल्फाची व्हॅल्यू कॉस मध्ये पुट करायची. कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गामा. ओके, सो यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का? तर हो, यांच्यामध्ये रिलेशन आहे की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इक्वल्स टू 1. हा फॉर्म्युला खूपच जास्त महत्वाचा आहे. याच्यावरती 100% तुमच्या बोर्डामध्ये, सीईटी मध्ये, जेई मेन्स मध्ये, जेई ऍडव्हान्स मध्ये, बिटसेट मध्ये, कॉमेडिक मध्ये, WBJ जितके पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं नाव सांगा मला, सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येतोच की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इक्वल्स टू 1. अल्फा बीटा गामा काय आहे ते तुम्हाला कळालं आहे.
एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इक्वल्स टू, म्हणजे जितके सर्व तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स दिले असतील त्यांचा प्रत्येकाचं जर तुम्ही स्क्वेअर केलं आणि सम घेतलं तर ते इक्वल टू 1 येणार. हे रिलेशन आहेत प्रत्येक डायरेक्शन कोसाइन्स मध्ये. ओके. सो आता आपण काही सॉल्ड एक्झाम्पल डिस्कस करूयात. स्टुडंट्स प्लीज हा एक्झाम्पल बघा, फळ्यावरती तुम्हाला दिसत असणार. हा एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, पेज नंबर 166 वर. एक्झाम्पल नंबर 5 आहे. काय क्वेश्चन आहे तो, यामध्ये तुम्हाला अल्फा, बीटा आणि गामा हे 3 अँगलच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके, आणि आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करायचे आहे. आता स्टुडंट्स कन्फ्युज होतील की सर एखाद्या वेक्टरचं डायरेक्शन रेशिओ, डायरेक्शन कोसाइन्स तर आम्हाला माहिती आहे, अँगलचं कसं? अरे आता आपण बघितलं ना, हा वाला फॉर्म्युलाच वापरायचा आहे आपल्याला, अल्फा बीटा गामा वाला. ओके सर, म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्हाला अँगल दिलेलं असेल, अँगल, आणि जर तुम्हाला कधी त्याचे डायरेक्शन कोसाइन विचारले तर त्याला स्मॉल एल, स्मॉल एम आणि स्मॉल एन ने डिनोट करायचं. स्मॉल एल ची व्हॅल्यू काय असते? स्मॉल एल ची व्हॅल्यू असते कॉस अल्फा. इथे अल्फाची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये काय दिलेली आहे? 90 डिग्री. म्हणजे इथे अल्फाची व्हॅल्यू 90 टाका, म्हणजे कॉस 90 डिग्री. आणि टिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये मी सांगितलं होतं कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते? 0. म्हणजे एल ची व्हॅल्यू काय झाली तुमची? 0 झाली. ओके, नेक्स्ट आपण काढणार आहोत स्मॉल एम. स्मॉल एमचा फॉर्म्युला काय असतो? कॉस बीटा. बीटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे क्वेश्चन मध्ये? बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 60 डिग्री. सो मी इथे 60 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. सो ते किती होणार? कॉस 60 डिग्री. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/2. ठीक आहे, आता मी एक्सपेक्ट करतोय की ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ आहेत. एम ची व्हॅल्यू काय आली? एम ची व्हॅल्यू आली 1/2. त्याच प्रकारे आता आपण स्मॉल एन पण काढणार. स्मॉल एनचा फॉर्म्युला काय आहे? स्मॉल एनचा फॉर्म्युला आहे सर कॉस गामा. गामाची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 30 डिग्री. तर मग मी इकडे काय करणार? गामाच्या जागेवर 30 टाकणार. सो कॉस 30 डिग्री. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू काय येते? टेबलमध्ये आठवा, √3/2. सो एन ची व्हॅल्यू काय आली? √3/2. सो अशा प्रकारे तुम्हाला 3 अँगल दिले होते, बरोबर, आणि तिन्ही अँगलचा तुम्ही डायरेक्शन कोसाइन्स काढले. त्याच्या डायरेक्शन कोसाइन्सची व्हॅल्यू आली 0, 1/2 आणि √3/2. हे तुमचं एमसीक्यूचा ऑप्शन आहे, आन्सर आहे. जर एमसीक्यू असेल तर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं, बोर्डमध्ये आलं तर हे आन्सर फायनल लिहून यायचं. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेलं असेल अँगलचा डायरेक्शन कोसाइन जे आहे ते काढू शकतात. ओके, डायरेक्शन रेशिओज काढू शकतात. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आपण डिस्कस करणार आहोत ह्या टॉपिक वरती, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे, ते आपण बघूयात. एक्झाम्पल नंबर 10 बघा, हे पण तुमच्या सॉल्व एक्झाम्पल मध्येच आहे टेक्स्टबुक मध्ये, आणि असे क्वेश्चन जे आहेत ते तुमच्या MHT CET मध्ये 100% विचारतील. त्यामुळे ह्या क्वेश्चन्सला व्यवस्थित प्रॅक्टिस करा. 1-2 क्वेश्चन्स प्रॅक्टिस केली की हा टॉपिक संपूर्ण कव्हर होऊन जाणार. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला डायरेक्शन रेशिओज काढायचे आहेत आणि अल्फा बीटा गामाची व्हॅल्यू दिलेली असेल क्वेश्चन मध्ये, गिवन असेल. पण ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही ट्रिक बघा, त्यांनी बीटाची व्हॅल्यू दिली आहे, गामाची व्हॅल्यू दिली आहे, अल्फाची व्हॅल्यू दिलीच नाहीये. मग आपल्याकडे काही असं रिलेशन आहे का अल्फा बीटा गामा मध्ये? चला बघूयात. बघा, जेव्हा आपण हा टॉपिक डिस्कस करत होतो तेव्हा मी हे रिलेशन तुम्हाला सांगितलं होतं. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामाची व्हॅल्यू काय असते? नेहमी ती 1 असते. म्हणजे जर तुम्हाला अल्फा काढायचा आहे, बीटा आणि गामा दिलेलं असतील तर हे रिलेशन तुम्ही वापरू शकता. त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस होण्यासाठी मी हा एक्झाम्पल मुद्दामून घेतला. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असतो. इथं मी फॉर्म्युला लिहितोय तुमच्यासाठी. फॉर्म्युला असतो कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामाची व्हॅल्यू असते 1. मग मला सांगा अल्फा आपल्याला काढायचा आहे, सो त्याला आपण तसंच ठेवणार, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर. बीटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे क्वेश्चन मध्ये? बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 45 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर गामाची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला? गामाची व्हॅल्यू दिलेली आहे 60 डिग्री. याची व्हॅल्यू कशाच्या इक्वल येणार? नेहमी 1 च्या इक्वल येणार. सो कॉस स्क्वेअर अल्फा तो तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कॉस 45 डिग्री याची व्हॅल्यू असते 1/√2, पण त्याचा आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर, कारण स्क्वेअर आहे बाहेर. ओके, कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1/2, पण आपल्याला काय करायचं आहे? त्याचा स्क्वेअर. सो हे कशाच्या इक्वल आलं? हे इक्वल आलं 1 च्या. आता आपण काय करणार? कॉस स्क्वेअर अल्फा प्लस 1/√2 चा स्क्वेअर किती येणार? 1/2 प्लस 1/2 चा होल स्क्वेअर किती येणार? 1 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर. सो हे झालं 4. सो हे झालं 1. सो ज्याला आता जेव्हा तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करणार, सो कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू काय येणार बघा. हे सॉल्व्ह करा तुम्ही. सो याची व्हॅल्यू येणार 1/4. हे 1/2 प्लस 1/4 चा एलसीएम घ्या, त्याला त्या साईडला घ्या, मायनस होईल आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करून कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू काय येणार? कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू येणार 1/4. म्हणजे कॉस अल्फाची व्हॅल्यू काय येणार? अंडर रूट ऑफ 1/4. दोघं साईडला मी काय घेतलं? स्क्वेअर रूट घेतलं दोघं साईडला. ओके,
सो कॉस अल्फाची व्हॅल्यू काय येणार 1/4, म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार प्लस मायनस 1/2, कारण रूट 4चा स्क्वेअर असतो अंडर रूट असतो 2 आणि 1चा स्क्वेअर रूट 1 असतो, म्हणजे कॉस अल्फाची. आणि लक्षात ठेवा अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर असेल तर त्याची व्हॅल्यू प्लस मायनस एम असते. जेव्हा आपण रूटच्या बाहेर एखाद्या नंबरला काढतो तेव्हा बाहेर त्याच्या प्लस मायनस साइन लावतो. सो कॉस गामाची व्हॅल्यू काय आली, अल्फाची व्हॅल्यू काय आली तुमच्यासाठी 1/2 किंवा -1/2. मग मला सांगा आपण दोन व्हॅल्यू आलेत ना, एकदा व्हॅल्यू काय आली 1/2, एकदा व्हॅल्यू काय आली -1/2. कॉस अल्फाची व्हॅल्यू 1/2 कुठे असते, जेव्हा अल्फाची व्हॅल्यू असते 60 डिग्री म्हणजे π/3. सो एक व्हॅल्यू काय झाली की अल्फाची व्हॅल्यू असेल 60. सो अशा प्रकारे आपण अल्फा काढला. पण इकडची केस बघा, कॉस अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे -1/2. आय होप की तुम्ही टिग्नोमेट्री मधून जनरल सोल्युशन जो टॉपिक आहे तो शिकून आलात. त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू इकडे होऊन जाणार π - π/3, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह. इथे अल्फाची व्हॅल्यू काय आली 2π/3. सो अशा प्रकारे अल्फाच्या आपल्याकडे दोन व्हॅल्यू येतात, एक π/3 आणि एक 2π/3. π/3 जेव्हा पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल, जेव्हा लेस दॅन 0 असेल तेव्हा 2π/3. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या इक्वेशनचा वापर, ह्या फॉर्म्युलाचा वापर करून एखादं अननोन जर असेल तर ते तुम्ही काढू शकतात. हे टॉपिक मला कव्हर करायचे होते याच्यामध्ये. ओके ओके सो एक लास्ट टॉपिक राहिलेला आहे आपला या टॉपिक मधनं. एक एक्झाम्पल आहे, सॉल्व एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, जे मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, तुम्हाला म्हटलेलं आहे की फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द लाईन विथ द डायरेक्शन रेशो. आणि म्हणजे तुम्हाला दोन लाईन दिलेल्या आहेत, त्यांचे डायरेक्शन रेशोज पण दिलेले आहेत. तुम्हाला अशी लाईन काढायची जी या दोघांच्या परपेंडिक्युलर आहे. आता हे काय दिले तुम्हाला, डायरेक्शन रेशो. मला सांगा डायरेक्शन रेशो दिले असतील तर डायरेक्शन कोसाइन्स आपण लिहू शकतो का? हो, आपण काय केलं, -i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप, हे काय झालं आपलं ए वेक्टर. दुसरं आपण काय लिहिलं 0i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप, हे काय झालं आपलं बी वेक्टर. आता आपल्याला काय करायचं, परपेंडिक्युलर काढायचं. जेव्हा पण तुम्हाला वर दिसेल परपेंडिक्युलर तेव्हा फक्त काय करायचं, तेव्हा दिलेल्या दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं. काय करायचं, फक्त क्रॉस प्रोडक्ट काढायचं. जेव्हाही तुम्हाला असं म्हटलेलं असेल फाइंड द वेक्टर परपेंडिक्युलर टू दिस टू वेक्टर, सो अशा वेळेस तुम्ही काय करायचं माहिती का, परपेंडिक्युलर दिलं असेल तर क्रॉस प्रोडक्ट काढायचं. सो आपण पण आता तेच करू. आपण काय करू, ए क्रॉस बी काढू. ए क्रॉस बी ची व्हॅल्यू काय येणार बघा, इकडे येणार आय कॅप, इकडे येणार जे कॅप, इकडे येणार के कॅप. इकडे काय येणार -1 2 2. हे व्हॅल्यू कुठून आली, ही क्वेश्चन मध्ये दिलेली. नंतर व्हॅल्यू काय आली 0 2 1. आता जेव्हा आता मी हे सॉल्व्ह नाही करून देते, कारण क्रॉस प्रोडक्ट कसं काढायचं आपण त्याच्यावरती प्रॅक्टिस केलेली आहे. ज्या वेळेस तुम्ही हे सॉल्व्ह कराल की नाही, त्यावेळेस याची व्हॅल्यू बघा हा काय येणार. त्यावेळेस याची व्हॅल्यू येणार 2i कॅप -2i कॅप -j कॅप प्लस 2k कॅप. हे क्रॉस प्रोडक्ट काढल्यानंतर तुम्हाला हे वेक्टर भेटेल. असं ओके. सो हे वेक्टर भेटल्यानंतर मला सांगायचे डायरेक्शन रेशिओज काय झाले. डायरेक्शन रेशिओ झाले 2 -1 2. पण आपल्याला काय काढायचं आहे, कोसाइन्स काढायचे. कोसाइन्स काढण्यासाठी काय करायचं, मॅग्निट्यूड डिवाइड करायचं. याचं मॅग्निट्यूड किती येणार 3. सो ते झालं 2/3 -1/3 आणि 2/3. सो अशा प्रकारे जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये कुठेही सांगितलं असेल की फाइंड द डायरेक्शन कोसाइन ऑफ अ लाईन परपेंडिक्युलर, तर परपेंडिक्युलर दिसलं म्हटलं काय करायचं, क्रॉस प्रोडक्ट काढायचं. कोणाचं क्रॉस प्रोडक्ट काढायचं, जे दोन वेक्टर V1 आणि V2 जे तुम्हाला दिलेले आहेत ते काढायचं. पण तुम्ही म्हणाल सर इथे वेक्टरच दिले नाहीयेत आणि पण डायरेक्शन रेशो दिलेले आहेत. डायरेक्शन रेशोवरून आपण वेक्टर लिहू शकतो, कारण कोएफिशियंटच डायरेक्शन रेशिओ असतात ना, आय कॅप जे कॅप के कॅपचे. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. सो अशा प्रकारे इथे आपलं टॉपिक डायरेक्शन रेशिओ आणि डायरेक्शन कोसाइन संपत आहे. आय होप की हा टॉपिक तुम्हाला आता व्यवस्थित क्लिअर झालेला असेल. आता तुम्ही सर्वांनी काय करायचं, टेक्स्टबुक मध्ये राहिलेले जितके पण एक्झाम्पल्स आहेत जे मी नाही सॉल्व्ह केलेत, मी सॉल्व्ह का नाही केले की ते तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करायचे, बट सर्व कॉन्सेप्ट आपले कव्हर झालेत. सो ते राहिलेले एक्झाम्पल तुम्ही आता स्वतःहून सोडवा, एक्सरसाइज मधले, सॉल्व्ड एक्झाम्पल मधले आणि मिसलेनियस मधले. ओके, थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस लेक्चर.